नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। श्रावण महिन्यामध्ये वरलक्ष्मी व्रत कसे करावे हे आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आणि श्रावण महिन्यातील जो एक शुक्रवार येतो तो वरलक्ष्मी व्रताचा, ती पूजा कशी करावी हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा। नमस्कार मित्रांनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। स्वामी महाराजांच्या चरणी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। 8 ऑगस्ट 2025 वार शुक्रवार, या दिवशी आहे वरलक्ष्मी व्रत। आपल्याला करायचं आहे। वर आणि लक्ष्मी म्हणजे वरदान देणारी साक्षात लक्ष्मी, भगवान विष्णूंची पत्नी असलेली श्री महालक्ष्मीचा व्रत आपल्याला करायचं आहे। तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। रक्षाबंधनाच्या आधीचा जो शुक्रवार येतो तेव्हा आपण वरलक्ष्मी व्रत करत असतो। तुम्हाला माहिती आहे का, वरलक्ष्मी व्रत आणि वैभवलक्ष्मी व्रत हे दोन्ही व्रत वेगळे आहेत। श्रावण महिन्यातल्या रक्षाबंधनाच्या आधी जो शुक्रवार येतो तेव्हा आपण वरलक्ष्मी व्रत करत असतो। काही ठिकाणी याला वरलक्ष्मी व्रत असे सुद्धा म्हटलं जातं। वरलक्ष्मी व्रत हे वर्षातून एकदाच येतं आणि श्रावणातील एका शुक्रवारी व्रत हे करायचं असतं। त्याच दिवशी त्याचा संकल्प करायचा। पूजा विधी मांडणी, विधिवत पूजा कशी करायची आणि संध्याकाळी या व्रताचं उद्यापन सुद्धा करायचं असतं। वैभवलक्ष्मी व्रतामध्ये आपण जेव्हा कलश मांडतो त्यावेळेला त्या कलशामध्ये आपण पाणी भरतो, पण या वरलक्ष्मी व्रतामध्ये कलशात पाणी न भरता त्यामध्ये आपण तांदूळ भरायचे असतात आणि पूजा मांडणी देखील सोप्या पद्धतीने करायची असते। हे वरलक्ष्मी व्रत तुम्ही कर्जमुक्तीसाठी, आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी यासाठी तुम्ही हे व्रत आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा हे करू शकता। तुमच्या कुटुंबातील मंडळी रोगमुक्त राहावी यासाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता। तसेच प्रत्येक महिलेने आपल्या घरातील धनधान्याला बरकत राहावी यासाठी एक दिवसाचं व्रत आवर्जून नक्की करावं। थोडक्यात काय तर हे व्रत एका दिवसाचं असून आवर्जून करावं। याच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला देत आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा। तर चला बघूया, व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात आधी तुम्हाला पूजा मांडणी कशी करायची आहे, ती मांडणी कधी करायची तर अर्थात 8 तारखेला शुक्रवारी सकाळीच करायची आहे। बघा, 8 तारखेला शुक्रवार आहे, त्या दिवशी पौर्णिमा सुरू होत आहे, म्हणजेच खूप मोठा दिवस म्हणता येईल आणि त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपण ही सेवा आवर्जून करावी, कारण पौर्णिमा म्हणजे माता लक्ष्मीला समर्पित आहे। तर ही मांडणी तुम्ही सकाळी केली तरी चालेल, जेणेकरून दिवसभर ती तुमच्या घरात राहील। जर तुम्ही वैभवलक्ष्मी व्रत करत असाल तर ज्या पद्धतीने वैभवलक्ष्मीची मांडणी असते त्याच्या शेजारी तुम्हाला मांडणी करायची आहे। ही मांडणी तुम्ही दिवसभर करून ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे जेणेकरून दिवसभर माता लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये सतत राहील। वैभवलक्ष्मीची मांडणी आपण संध्याकाळी करत असतो आणि ती दर शुक्रवारी करतो आणि वरलक्ष्मीची मांडणी ही एक वर्षातून एकदाच करायची असते। हे व्रत वर्षातून एकदाच केलं जातं, एकाच दिवशी केलं जातं, म्हणून सांगते की सकाळीच मांडणी करा आणि सकाळी तुम्ही 5ला करा, 6ला करा। ब्रह्ममुहूर्तावर केली तर ती सेवा खूप खूप उत्तम, पण नाही शक्य होत तर त्याला तेवढे जास्त लवकर मांडणी करता येईल तेवढ्या लवकर करा। आता ही पूजा मांडणी कशी करायची ते पण मी तुम्हाला सांगते, पण सगळ्यात आधी वरलक्ष्मी व्रत म्हणजे वरलक्ष्मी व्रत तेलंगणा, कर्नाटकमध्ये या दिवशी केलं जातं, पण महाराष्ट्रामध्ये ही सेवा खूप कमी केली जाते। पण माता लक्ष्मीची सेवा आपल्या घरात व्हावी, तिने आपल्या घरात स्थायी स्वरूपात वास करावा असं प्रत्येकाला वाटतं, म्हणून ही मांडणी तुम्हाला कशी करायची आहे आणि ही सेवा देखील कशी करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। ही सेवा महालक्ष्मीची आहे, त्यांच्यामुळे तुम्ही ही सेवा आवर्जून करा। पूजा मांडणीसाठी एखादा चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे, त्यावर लाल वस्त्र अंतरायचं आहे आणि त्यावर तुमच्याकडे अष्टलक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो ठेवायचा आहे। तो नसेल तर तुम्ही मूर्तीसुद्धा ठेवू शकता, तुमच्याकडे फोटो कोणताही असेल तरी चालेल, तो फोटो तुम्हाला ठेवायचा आहे। फोटोच नसेल तर अशा वेळेला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर तेही ठेवलं तरी चालेल, ते सुद्धा चालतो। फोटो असेल तर भिंतीला टेकून ठेवायचा आहे आणि श्रीयंत्र किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ठेवावी। त्यानंतर देवघरातील गणपती बाप्पाला मूर्ती किंवा गणपती बाप्पाचे स्वरूप एक सुपारी घ्यायची आहे, 2 विड्याची पानं ठेवायची आहेत। आपल्या उजव्या हाताला त्यावर थोडीशी तांदूळाची रास, त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती किंवा गणपती बाप्पाचे स्वरूप तुम्ही जी सुपारी घेतली असेल ती ठेवायची आहे।
माता लक्ष्मीला फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर श्रीयंत्रासमोर गव्हाची रास टाकायची आहे। त्यावर हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यावर एक कलश ठेवायचा आहे आणि त्या कलशाला 5 कुंकवाने उभ्या रेषा ओढून घ्यायचे आहे आणि त्या कलशाच्या कंठापर्यंत तांदूळ कलशामध्ये भरायचे आहेत व तांदूळ हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक तेलाचा दिवा लावायचा आहे, त्याचबरोबर तुपाचा दिवा सुद्धा आवर्जून लावायचा आहे। माता लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे, तर सुगंधित अगरबत्ती, धूप, गुलाबाची फुलं, मोगऱ्यांची अगरबत्ती, तर गजरा मिळाला तर अवश्य पूजेमध्ये घ्या। ही पूजा सकाळी ब्रह्म मुहूर्तावर केली तर अतिशय उत्तम। एवढ्या सकाळी शक्य नसेल तर जितक्या लवकर तुम्हाला पूजा करता येईल तितक्या लवकर तुम्ही नक्की करण्याचं बघा, कारण या व्रताची जे आहे ते या व्रताचं उद्यापन आपल्याला संध्याकाळीच करायचं असतं आणि सकाळी लवकर पूजा केली की दिवसभर आपल्या घरामध्ये महालक्ष्मीचा वास असतो, जेणेकरून आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होऊ शकतो, आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये पसरतात, त्यामुळे आपल्या घरातील वातावरण प्रसन्न राहतं। आता पूजा मांडणी पाहूयात। प्रथम संकल्प करा आणि नंतर पूजा करण्यासाठी सुरुवातीला दीप प्रज्वलित करायचा आहे, दिव्याचं पूजन करायचं आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं स्वरूप तुम्ही सुपारी घेतलेली आहे ती गणपती बाप्पाची सुपारी घेतलेली असेल किंवा गणपती बाप्पाचं मूर्ती घेतली असेल तर एक तामण घेऊन त्यांच्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या, त्यावरती गणपतीची मूर्ती किंवा ती सुपारी ठेवायची। गणपती बाप्पाच्या मूर्तीवर गणपती अथर्वशीष किंवा गणपती स्तोत्र म्हणून अभिषेक करायचा आहे आणि सुरुवातीला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करताना स्त्रोत म्हणायचं नसेल तर तुम्ही ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः हा मंत्र म्हणायचा आणि ते झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे। यानंतर त्या विड्याच्या पानावरती किंवा प्लेटवरती ती मूर्ती ठेवून ती गणपती स्वरूप परी ठेवायची आहे। हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर असेल तर एखादं लाल फूल मिळालं असेल तर दुर्वा सुद्धा अर्पण करून घ्यायचे आहेत आणि कापसाचं वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे। धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। त्यानंतर साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पांना दाखवायचा आहे आणि आता पूजेला सुरुवात करायची आहे। जो माता लक्ष्मीचा तुमच्याकडे फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून त्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यायचा आहे। हार असेल तर तो हार पण अर्पण करायचा आहे, गजरा असेल तर गजरा अर्पण करायचा आहे, वस्त्रमाळ सुद्धा अर्पण करायचे आहे। मूर्ती किंवा श्रीयंत्र असेल तर गणपतीचा अभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्रीयंत्रावर सुद्धा आपल्याला अभिषेक करायचा आहे। श्रीयंत्रावर किंवा महालक्ष्मीच्या मूर्तीवरती अभिषेक करताना आपण महालक्ष्मी अष्टकम श्री सूक्ताचं तुम्ही पठण करू शकता। ओम महालक्ष्मी देवे नमः, ओम महालक्ष्मी देवे नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। हा मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणून अभिषेक करू शकता किंवा 21 वेळा 51 वेळा तुम्ही हा अभिषेक करू शकता। श्री सूक्तम तुम्ही 1 वेळा 11 वेळा 7 वेळा 9 वेळा तुम्ही असं 16 वेळा करू शकता, अभिषेक करू शकता। यानंतर श्रीयंत्र किंवा ती मूर्ती स्वच्छ पुसून जागेवर ठेवायची आहे आणि ती श्री सूक्तमचं तुम्ही 11 वेळा किंवा 7 वेळा किंवा 16 वेळा तुम्ही सुद्धा अभिषेक करू शकता। त्यानंतर श्रीयंत्र किंवा ती मूर्ती पुसून स्वच्छ जागेवर ठेवायची आहे। माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, गजरा मिळाला असेल तर तो अर्पण करायचा आहे, लाल फूल अर्पण करायचे आहे, वस्त्रमाळ अर्पण करायची आणि जो तांदूळाने भरलेला कलश आपण ठेवलेला आहे त्यावर एक पाणीदार नारळ ठेवायचा आहे आणि नारळ पाण्याने भरलेलंच असावं। हे आपल्याला कोणी ओटीत दिलेलं नसावं किंवा सत्कार समारंभामध्ये आपल्याला ते मिळालेलं नसावं। आपल्या स्वतःच्या पैशाने आणलेले नारळ त्यावरती नारळ ठेवायचा आहे। नंतर या नारळाला हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे, वस्त्रमाळ अर्पण करायची, गजरा असेल तर तो सुद्धा तुम्हाला अर्पण करायचा, धूप दीप ओवाळून घ्यायचा आणि हे सगळं करत असताना ओम श्री महालक्ष्मी देवे नमः, ओम श्री महालक्ष्मी देवे नमः या मंत्राचा जप तुम्ही चालूच ठेवायचा आहे आणि श्री सूक्ताचं पण पठण तुम्ही करू शकता। महालक्ष्मी अष्टकमची सेवा तुम्ही करू शकता। त्यानंतर आता आपल्याला नैवेद्य काय दाखवायचं आहे तर नैवेद्य मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या व्रतामध्ये 21 प्रकारच्या नैवेद्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स, गोड पदार्थ आणि फळं मिळून 21 नैवेद्य तयार करू शकता आणि त्यांचा नैवेद्य दाखवू शकता। जसं की तुम्ही काजू, मनुके, बदाम, वेगळे फळं, गोड पदार्थामध्ये खीर, पेढे, दूध, साखर, बासुंदी किंवा अजून जे काही असेल तर ते सर्व मिळून 21 प्रकारचे थोडे पदार्थ छोट्या छोट्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही हे सर्व काही दाखवू शकता। ड्रायफ्रूट मग काजू बदाम असेल तर माता लक्ष्मीला तुम्ही ते अर्पण करू शकता। तुम्ही फक्त दूध आणि साखरेचा नैवेद्य तरी अर्पण करू शकता। तुम्ही खीर अर्पण करू शकता, अगदी तुम्ही शिरा जरी केला तरी काही हरकत नाही। महालक्ष्मी मातेला लवंग खूप प्रिय आहे।
लवंगसुद्धा अर्पण करू शकता। वेलदोडे ज्याला आपण वेलची म्हणतो तो सुद्धा तुम्हाला अर्पण करू शकता। बघा, तुमच्याकडे 21 प्रकारचे नैवेद्य देता जरी आले नाही तरी ते तुमच्याकडे जे देता येईल ते द्या। शेवटी काय आहे ते भक्ती महत्त्वाची आहे। नैवेद्य दाखवून आरती करायची आहे। सुरुवातीला गणपतीची आरती करायची, त्यानंतर माता लक्ष्मीची आणि नंतर वरलक्ष्मी माताच्या व्रताची आरती करू शकता आणि त्यानंतर ती कहाणी वाचायची आहे। आणि तुमच्याकडे जे पुस्तक आहे ते तुम्ही वाचू शकता आणि पुस्तक नसेल तर मी तुम्हाला ती कहाणी आरतीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे। या दिवशी उपवाससुद्धा करायचा असतो। उपवास दिवसभर करायचा आणि संध्याकाळी आपण उद्यापन करायचं आहे। उद्यापन झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे। या उपवासाला तुम्ही फळ खाऊ शकता। संध्याकाळी उद्यापन झाल्यानंतर उपवास सोडायचा आहे। या उपवासाला तुम्ही फळं खाऊ शकता, ज्यूस घेऊ शकता, चहा कॉफीसुद्धा घेऊ शकता। हवं असेल तर साबुदाणा किंवा भगर गोड बनवून तुम्ही खाऊ शकता। तिखट वस्तू या उपवासाला वापर करू नये। या उपवासाला बरेच जण मीठ नाही खात। ज्यांना डॉक्टरांनी उपवास करू नका असं सांगितलं, त्यांनी त्यांचा हा उपवास करण्याची इच्छा आहे, हे व्रत करण्याची इच्छा आहे, तर अशा वेळेला औषध गोळ्या वगैरे सुरू असेल तर उपवासाचे तिखट पदार्थ खाऊ शकतात। पण त्यासाठी मीठ जे आहे ते तुम्ही उपवासाचेच वापरा। सैंधव मीठ म्हटलं की मिठाचा वापर करा आणि तिखट मिठाचा जर फराळ करत असाल तर फक्त एकच वेळ खा। संध्याकाळी उद्यापनानंतर लगेच आपल्याला उपवास सोडायचा आहे। उद्यापनासाठी 5, 7, 9 सवाष्ण महिला बोलवायच्या आहेत। नाही मिळालं तर एक सवाष्ण किंवा एक कुमारिका लक्ष्मी स्वरूप मानून तिची पूजा करावी। आता पूजा मांडणी आपण सकाळीच केलेली आहे। संध्याकाळी फक्त धूप दीप आणि पण लावून घ्यायचं आहे। ज्या काही महिला येणार आहेत, कुमारिका येणार आहेत, त्यांचं पाद्यपूजन करायचं आहे। पाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे, त्यांना हळदी कुंकू लावायचं आणि त्यांना बसण्यासाठी आसनपट्टी द्यायची आणि त्यांना पिण्यासाठी तुम्ही चहा कॉफी दूध किंवा जे हवं असेल तर ते तुम्ही खीरसुद्धा बनवू शकता। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगदी जेवणसुद्धा बनवू शकता। वरण भात भाजी पोळी एखादा गोड पदार्थ स्पेशल खीर बनवावी, झालं। या स्वयंपाकामध्ये कांदा लसूणचा वापर तुम्ही अजिबात करायचा नाही। यापैकी जे शक्य असेल ते तुम्ही सुवासिनींना खाण्यासाठी व पिण्यासाठी देऊ शकता। शक्यतो त्यांची ओटी भरायची आहे आणि ओटीमध्ये एक एक फळ जे आहे ते आवर्जून घ्यायचं आहे। याप्रमाणे साध्या सोप्या पद्धतीने असं उद्यापन आपल्याला करायचं आहे। नंतर रात्री उपवास सोडायचा आहे। उपवास सोडताना जो काही गोड पदार्थ आपण घरामध्ये केलेला आहे तो पदार्थ सर्वप्रथम खायचा आहे आणि नंतर वरण भात पोळी भाजी खाऊनच आपल्याला उपवास सोडायचा आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर उत्तर पूजा करायची आहे। उत्तर पूजा करण्यासाठी जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावायचा। या पूजेवरती हळदी कुंकू अर्पण करायचं। थोड्याशा उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या। पूजे दरम्यान काही चूकभूल झाली असेल त्याबद्दल महालक्ष्मी मातेला क्षमा मागायची आणि माता लक्ष्मी तू माझ्या घरामध्ये सदैव कायम स्थिर भगवान विष्णूसोबत वास कर, असा आशीर्वाद तुझ्या कृपेने माझं घर नेहमी धनधान्याने भरलेलं राहू दे। किंवा या व्यतिरिक्त अजून काही जे काही तुमची इच्छा असेल ते तुम्ही मागू शकता आणि या अक्षता पूजेवरती आपल्याला अर्पण करायचे आहेत। यानंतर मग मी ही पूजा उचलायची आहे। मूर्ती फोटो जे असेल ते जागच्या जागेवर ठेवायची आहे आणि दिवे वगैरे स्वच्छ करून आपण ते वापरू शकतो। आणि सकाळी उत्तर पूजा करताना दिवा लावलेला आहे आणि तो हाताने विझवायचा नाही, तो तुळशी पुढे ठेवा, नाही तर देवापुढे नेऊन ठेवू शकता। स्वतःच्या हाताने दिव्याला शांत नाही करायचं आणि देवघरासमोर तुळशीसमोर ठेवायचा। कळशाखालचे आपले धान्य गहू साठवणीतले धान्यामध्ये टाकायचं आणि कळशामध्ये जे तांदूळ भरलेले होते त्यात थोडेसे तांदूळ साठवणीच्या तांदूळामध्ये टाकायचे आणि त्यामध्ये त्या दिवशी भात बनवण्याचा आपण प्रयत्न करायचा आणि थोडेसे तांदूळ आहे ते पक्ष्यांना टाकायचे आणि आपण बाकीचा भात बनवणार आहोत, तो घरातील सर्वांना व्यक्तीने खायचा। अगदी मूठभर या तांब्यामध्ये तांदूळ घ्यायचे, त्याच्यामधील अजून तांदूळ मिक्स करायचे आणि त्याचा भात बनवायचा। तुम्हाला जर तांदूळाची खीर बनवायची असेल तर ती सुद्धा तुम्ही बनवू शकता। आणि जे काही फुलं हार असतील ते तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे आणि जो देवीला प्रसाद केलेला आहे तो त्या घरातल्या सगळ्या व्यक्तींनी प्रसाद म्हणून खायचा आहे। जो काही नारळ आहे त्याचा अर्थ फोडून तुम्ही खाऊ शकता। मात्र मासिक पाळीमध्ये या काहीच कुठल्या गोष्टी तुम्ही करू नका। आता या दिवशी पौर्णिमा आहे म्हणून जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा। त्यामुळे कुंकुम अर्चनची सेवा करा। महालक्ष्मी
अष्टकांचं पठण करा. आणि माता लक्ष्मीला काय आवडतं तर तिला भगवान विष्णूची सेवा आवडते. व्यंकटेश स्तोत्राची सेवा आपल्याला करायला जमणार नाही. तर वरलक्ष्मी व्रताबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने ही माहिती तुम्हाला मी तुमच्यापर्यंत पोहोचली. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अजून काही प्रॉब्लेम असेल तर आमच्या चॅनलवरती कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.